तेव्हा पण मी एकटाच होतो. लढाई करताना माझ्या बरोबर किती आहेत हे करून जर लढाईला उतरला तर आयुष्यात लढाई लढू शकत नाही. सर पण रोहित पवारांनी थेट तुमच्यावरती ठीक आहे ना. ते म्हणतात अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून. असं ठीक आहे ना. तर अबुधाबीमध्ये जाऊन बोलणं खूप सोपं आहे. मुद्दा असा मुद्दा उपस्थित होतो की तुम्ही पक्षाचं 2 दिवसाचं राजकीय म्हणजे एक शिबिर आहे आणि त्याच्या मंचावर तुम्ही वक्तव्य करता, यामुळे ही पक्षाची भूमिका होती का? असं आहे की वक्ता आता कित्येक वक्त काय काय बोलून गेले. ती पक्षाची भूमिका नसते. शिबिर हे तुम्हाला जे पटत ते तुमच्या ज्ञानात भर घालून घ्या, जे नाही पटत ते सोडून द्या. शिबिर त्याच्यासाठी असतं. कुठलंही जेव्हा भाष्य केलं जातं तेव्हा कार्यकर्त्यांना पटत एवढं कार्यकर्त्यांनी घेऊ, जे पटत नाही ते सोडून द्यावं. याचा मुद्दा हा आहे की तुम्ही पक्षाच्या व्यासपीठावरती पक्षाच्या व्यासपीठावरती आता वानखेडे बोलतायत. पण ते इन्व्हायटेड नेते आहेत. असं आहे की आम्ही सुद्धा पक्षाचे नेते असलो तरी आम्हाला विषय दिलेले होते आणि आम्ही आमच्या विषयावर बोलू शकतो. ते पक्षाने स्वीकारावं असं पक्षावरती बंधन नाही आहे. सर हिंदी में बताइए, आपने सर जो भूमिका कर ली थी आज उसके ऊपर कायम हो आप? देखो, मैं उस भूमिका के बारे में बता रहा हूं कि मैंने कोई खुद की भूमिका घर से नहीं लाई थी. ये वाल्मीकि रामायण में जो लिखा है, ये जो ऑथेंटिक वर्जन ऑफ रामायण लिखा है 1891 की किताब है, कलकत्ता में प्रिंट हुई है. कुछ आईआईटी कानपुर ने इसके ऊपर बड़ा काम किया है और ये सब मैं जनता के सामने आपके माध्यम से रख रहा हूं. ये तो मैंने नहीं किया. 1891 में जो लिखा वो वाल्मीकि रामायण का कथन किया है वो तो मैंने नहीं